सार्थ मनाचे श्लोक परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. श्लोक 60. ईश्वराची ओढ असलेली माणसे कमी. मना राम कल्पतरू कामधेनू निधी सार चिंतामणी काय वानू जयाचेनी योगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. ईश्वरी अस्तित्वाचा शोध हे भारतीय मनाला पडलेलं एक अतिभव्य स्वप्न आहे. ते साकार व्हावं ही त्या मनाला लागलेली प्रचंड ओढ आहे. ज्यांच्या मनात ईश्वरी करुणेची स्तोत्र अष्टप्रहर घुमत असतात त्यांनाच या भगवंताची न संपणारी तहान लागते. त्यासाठी मन हे मौनात जावे लागते. मौनातच ईश्वरी ओढ सतत कारंज्यासारखी उफाळत राहते. तो एक अंतःकरणात उन्मूल झालेला श्रीराम जपाचा जिवंत झरा असतो. परंतु कामना ज्याच्या मनात कायमची वास्तव्याला आली आहे, स्वार्थाचा चिखल ज्या मनात साठला आहे, क्रूर विचारांची नंगी तलवार ज्याच्या हातात आहे आणि अविचारी घोड्यावर बसून जो चौफेर उधळत चालला तो एका गहन अंधारातून वाटचाल करीत असतो आणि ठेचा लागत रक्तबंबाळ होत एक दिवस तो यातनामय जीवनाची संगत घेऊन आपलं आयुष्य संपवतो. वासनांचा हा चिखल सोबत घेऊन हिंडणारी माणसं जगात खूप आहेत, परंतु ईश्वराची ओढ असलेली माणसं मात्र खूप विरळा असतात. समर्थ अशा दुर्मिळ लोकांविषयी प्रस्तुत श्लोकातून आपले विचार मांडत आहेत. समर्थ म्हणतात की माझा हा प्रभू रामचंद्र म्हणजे जणू कल्पतरू आहे. कल्पतरूच्या खाली बसलं की मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रीरामाचं सानिध्य एकदा का मिळालं की आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अर्थात श्रीरामाचं सानिध्य त्यालाच मिळते ज्याच्या मनात श्रीरामाविषयी प्रचंड ओढ आहे. अशा माणसांविषयी समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. समर्थ म्हणतात की एका श्रीरामामध्ये काय काय आहे, तर तो परमेश्वर आहेच, परंतु त्याच्या भक्तांसाठी तो कामधेनू आहे. भक्तांना अमृतरूपी दुधाच्या सदैव न संपणारा साठा देणारी कामधेनू आहे. म्हणजेच ती तुमची आई आहे. श्रीराम हा तुमची आई होतो आणि तुम्ही त्या श्रीरामाचे लाडके पुत्र होऊन जाता. श्रीराम हा तुमच्या मनातल्या सर्व चिंतांचं हरण करणारा अलौकिक चिंतामणी रत्न होऊन तुमच्या तळहातावर येतो. म्हणजेच हा कोदंडधारी श्रीराम तुमच्या हातावर छोटेसे रूप घेऊन येतो. तो तुमच्या आयुष्यातला निधी होऊन जातो. निधी म्हणजे ज्ञानाची सर्व कवाडे तो उघडतो. तो ज्ञाननिधी होऊन जातो. त्या श्रीरामाचं मी काय वर्णन करू. त्याची सत्ता अमर्याद आहे. संपूर्ण त्रिभुवनाचा तो स्वामी तुमच्या हातावर चिंतामणी होऊन येतो. आणखी काय हवं, तो तुमचा होऊन जातो. त्याची तुलना कशाशीही करता येत नाही. त्याची बरोबरी कोणाशीही करता येत नाही. त्या श्रीरामाचा सहवास हवा असेल तर माझ्या मना त्याचा निजध्यास अष्टप्रहर लागायला हवा, हे मात्र निश्चित. श्लोक 61. रामसेवेशिवाय आयुष्यात राम नाही. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची राहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. श्लोक 61. प्रत्येक मानवी जीवाने एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायला हवी की आपल्या मनात ज्याचा ध्यास चालू असतो तेच शेवटी माणसाला मिळते. त्यासाठीच तर विवेकाची कास धरायला लागते. विवेकी माणसाच्या मनात दुष्ट विचार कधीच फिरकत नाही. आलेच तर ते परत पाठवण्याची ताकद विवेकी पुरुषांकडेच असते. काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. म्हणून आपण घेत असलेल्या प्रत्येक ध्यासाबरोबर श्रीरामाचं नाव घ्यावं.
त्याची संगत धरण्याचा प्रयत्न करावा. तो श्रीराम मनात असला की त्याचंच केवळ सानिध्य आपल्याला मिळावं, पण तो ध्यास हवा. आपला प्राणवायू हा श्रीरामाच्या नामस्मरणात भिजून आला तर श्वासोश्वासातून नामस्मरणाची लय जोडली जाते. ही अवस्था फार महत्वाची आहे. आपण नेमून दिलेली विहित कर्मे जर फळाची आशा न धरता केली तर परमेश्वरी सेवेचे फळ मिळते. परंतु त्या सेवेत जर आशेचे काळकूट विष मिसळले गेले तर आयुष्यात कसला राम राहत नाही, ही जाणीव पदोपदी येते. हे सारे सांगायचे कारण एवढेच की प्रस्तुत श्लोकातून समर्थ एक गोष्ट सहज सांगून जात आहेत. त्याचा गूढार्थ आपण समजून घेणे अगत्याचे आहे. ते म्हणतात की बा माझ्या मना, कल्पवृक्षाखाली उभं राहिलं की मनात जे उमटतं ते पुरं होतं. जर मनात केवळ दुःख संकल्पना घोळवत राहिलात तर त्या कल्पवृक्षाखाली तुम्हाला दुःखच येऊन बिलगेल. म्हणजे आपण कल्पवृक्षाखाली उभे आहोत याचं भानच राहत नाही. म्हणून श्रीराम विचाराने जर मन भारलेलं असेल तर दुःख संकल्पना कायमची नष्ट होते आणि मग दुःख विचार मनात येतच नाहीत. म्हणून विवेक हवा. समर्थ आपल्या मनाला उद्देशून त्यासाठी सांगत आहेत की बा माझ्या मना, तू श्रीरामाच्या नामस्मरणातच राहा, नाहीतर दुःख सारखी मनात प्रतिध्वनित होत राहिल्याने कल्पवृक्षाखाली येऊन सुद्धा तुला सुख मिळणार नाही. कारण अंतरात केवळ दुःखच नांदत राहिल्याने तेच पदरात येऊन पडतं. जसं हे दुःखी मन दुःखाला प्रसवत राहतं, तसंच काही लोकांना वादविवाद करायची, सतत वितंडवाद घालायची सवय लागून राहते. त्यामुळे त्यांना हे भान राहत नाही की आपण संत सज्जनांच्या सहवासात आहोत. इथे वाद नाहीतच, इथे फक्त ईश्वरी स्वरूपाशी संवाद सतत चालू आहे. पण वाद घालणारी अतिशहाणी माणसं हे सारे विसरून जातात. त्याचा परिणाम चमत्कारिक होतो. केवळ शोकाला तुम्ही आमंत्रण देत राहता. कल्पवृक्षाखाली दुःख विचार आणि जबरदस्त शोकाला आमंत्रण. सज्जनांच्या सहवासात वादविवाद म्हणजे पुन्हा शोकालाच आमंत्रण. या सर्वांचे एकच कारण, विवेकाची कास न धरता जर तुम्ही जगू लागला तर श्रीरामाला तुम्ही अंतरल्याशिवाय राहत नाही. श्लोक 62. परमात्म्याशी संवाद तुटल्याने वितंडवाद वाढीस. निज ध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चय सर्व खेदे उडाला. श्लोक 62. काही माणसांना सतत दुसऱ्याशी वाद घालण्याची वाईट सवय लागलेली असते. काहीतरी सतत विधानं करायची आणि त्यातून शब्दाला शब्द वाढवत न्यायचा. अशा वाद घालणाऱ्या लोकांना आपण खूप हुशार आहोत असा स्वतःपुरता एक समज झालेला असतो. सर्व काही मला ज्ञात आहे आणि आपण सर्व अज्ञ आहोत, हा त्यांचा स्वतःपुरता समज झालेला असतो. यातूनच वादविवाद निर्माण होतात. समोरचा माणूस सज्जन असेल, संत वृत्तीचा असेल तर तो अशा माणसांशी काहीच संवाद साधत नाही. कारण बेजबाबदार विधानं करीत सतत वितंडवाद घालणाऱ्या माणसांशी सुसंवाद होऊच शकत नाही. हे संत प्रवृत्त लोकांना कळते. त्या वाद घालणाऱ्या माणसाला हे कळत नसते आणि मग होते काय की चिखलात पाय रुतत जावेत तसे ह्या वाद घालणाऱ्या माणसाचे होते. त्याच्या अंगावरच सारे वितंडवाद येत राहतात आणि तो मग हळूहळू खचत जातो. परमात्म्याशी संवाद तुटल्यामुळेच हे सारे घडत असते. अशा लोकांचे शेवटी काय होते यासंबंधी समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की
एकदा का परमेश्वर प्राप्तीचा निधिध्यास सुटला की माणसाचं मन सैरभैर होतं. त्याला काही कळेनासे होते. वादमार्गाने तो आडमार्गात घुसतो आणि मग आपल्या कर्तव्याचा रस्ता चुकून बसतो. यातून तो अधिक खचत जातो. हरलेल्या माणसात संताप आणि क्रोध पटकन जागा होतो. ती त्या पराजयाची तीव्र निशाणी असते. अशीच माणसं सज्जनांच्या पंक्तीत बसून वाद खेळतात. तिथे त्यांची एकट्याची शब्द लढाई सुरू होते. कोणीच प्रत्युत्तर देत नाही. त्यातून तोल सुटत जातो. त्यामुळे अंतःकरणात शोक निर्माण होतो. त्या शोकाचे पर्यावसान संतापात होते. यामुळे तो सुखच हरवून बसतो. सुखाचं आयुष्य हरवून बसतो. मनात मग भेद निर्माण होतात. त्यातून मग हलगर्जीपणा येतो. हा परमेश्वर प्राप्तीचा निधिध्यास सुटल्याचा परिणाम असतो. त्यातून भगवंताच्या अस्तित्वाची जी तीव्र जाणीव अगोदर होती ती समूळ नष्ट होते. तो निरीश्वरवादी होतो आणि या जगात परमेश्वर नाही याची तो हकाटी सुरू करतो. त्याचे ते वेड्यासारखे बोलणे सुज्ञ लोक ऐकून घेत नाहीत. त्यांना दुजोरा देत नाहीत आणि मग अशी वादविवाद करण्यात तरबेज असणारी माणसं असमाधानी राज्याचे स्वामी होऊन बसतात. मनातले निश्चय वितळायला लागतात आणि अविश्वासाच्या खोल अंधारात ते आपोआप लोटले जातात. ही कहाणी भीषण आहे. त्याची जाणीव समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून दिली आहे. मी तूपणाच्या द्वैताची ही कहाणी, अभक्तांची ही कहाणी समर्थांनी व्यक्त करून सामान्य जनांना उपदेश केलेला आहे की तुम्ही असे जगू नका. परमेश्वराच्या नामस्मरणात गुंग होण्यासाठी समर्थ ही अभक्तांची कहाणी विणत जातात. पुढील काही श्लोक त्याची साक्ष आहेत. श्लोक 63. घरच्या कामधेनूच्या दुधाऐवजी अन्यत्र ताक शोधणारे. घरी कामधेनू पुढे ताक मागे. हरिबोध सांडूनी विवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे. तया मागता देत आहे उदंडे. श्लोक 63. आपल्याजवळ नेमकी काय ताकद आहे? आपल्या बुद्धीची धार किती तीक्ष्ण आहे हे खूप माणसांना कळत नाही. त्याचे एक कारण हे असते की परमेश्वराच्या नामस्मरणाची वाटच ते कधीच शोधत नाहीत. ज्या परमेश्वराने आपल्याला इतका सुंदर देह दिलेला आहे, सर्व इंद्रिये ठाकठीक दिलेली आहेत, त्याची मनात नंदादीपासारखी शांतपणे तेवत राहणारी अक्षय कृतज्ञता त्या माणसांपाशी अजिबात नसते. त्यासाठी मनात सतत जागी राहणारी कृतज्ञता जन्मजात असावी लागते. ती त्याच्यापाशी नसते. परमेश्वरी अस्तित्वाची शंका सर्पासारखी सतत फणा काढून त्यांच्यापाशी डोलत राहते. त्यांच्या अहंकाराचा फणा सतत फुसफुसत राहतो. विवेक म्हणजे काय ते त्यांना माहीतच नसते. त्यामुळेच ही माणसं आपल्या तेज बुद्धीचा वावर वितंडवादासाठी करीत राहतात. वितंडवाद करण्यातच त्यांचे एकूण समाधान नांदत राहते. पण त्याची परिणती फार गंभीर असते याचे त्यांना भानच नसते. परमेश्वराची मेहर नजर सतत आपल्यावर हवी म्हणून स्वकर्मे कुसुमे त्यांना श्रद्धापूर्वक अर्पण करायला हवी. सर्व कर्म करीत पुन्हा त्या कर्मफळातून दूर राहायला हवे याचे एक भान हवे. याची या अहंकारी लोकांना जाणीवच नसते. मग यांची नेमकी स्थिती काय होते याचे दर्शन समर्थांनी प्रस्तुत श्लोकात केले आहे. समर्थ म्हणतात, हे 3 लोक कसे असतात तर घरात सर्व कामना पुरी करणारी कामधेनू हमरत असते. तिचे अमृतमय दूध प्राशन करण्याऐवजी हे लोक शेजारी आंबट ताक आहे का याचा शोध घेत राहतात. परमेश्वराचा शोध घ्यायच्याऐवजी मोहाचं जाळं शोधत बसतात आणि त्यातच शेवटी अडकतात. कारण भगवंताच्या चिंतनात रममाण होण्याचे त्यांच्या गाभीसुद्धा नसते. हरिकथा ऐकण्याऐवजी वादविवाद खेळत बसतात आणि परमेश्वरानेच दिलेल्या बुद्धीचा वाईट वापर करतात. कारण
एकाच कर्मदरिद्री मनोवृत्तीने ग्रासलेले हे शापित जीव असतात. हातात सर्व चिंतांचे हरण करणारा चिंतामणी असतो, परंतु तो फेकून देऊन रस्त्यावर पडलेले रक्तबंबाळ करणारे काचेचे तुकडे ते गोळा करीत राहतात. ह्यात हातातून रक्त वाहून जाते, परंतु यांचा काचेचे तुकडे गोळा करण्याचा खुळचट छंद पुरा होत नाही. ते तर उदंड आहेत. समर्थांनी एवढेच या निमित्ताने म्हटले आहे की परमेश्वराच्या नामस्मरणात अखंड राहण्याऐवजी रक्तबंबाळ करणारे काचेसारखे धारदार शब्द कशाला उच्चारायचे. चिंतामणी रत्न हातात घेऊन चिंतेत दंग झालेले हे अभागी जीव आहेत. सर्व असून ते विसरून जाणारे ते भग्न वृत्तीचे जीव आहेत. श्लोक 64. मूढ माणसाची बुद्धी मन सतत अस्थिरतेच्या डोहात. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या रामचिंती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. अज्ञानी माणूस सहसा मूढ असतो. ज्ञानाच्या प्रकाशाअभावी तो अज्ञानाच्या खोल अंधारात चाचपडत राहतो. प्रकाशाचा अनुभवच नसल्यामुळे त्याला काळोखाचं जीवन हेच खरं जीवन वाटायला लागलेलं असतं. वास्तविक तो दुःख प्रदेशात वावरत असतो, परंतु त्याला आनंद म्हणजे काय हेच ठाऊक नसल्यामुळे त्या दुःखाला कवटाळत ज्ञानाच्या प्रकाशाला तो अज्ञानी जीव सतत नाकारत राहतो. म्हणून तर तो संत सज्जनांबरोबर वितंडवाद घालू शकतो. हातातला चिंतामणी दूर सारून काचांचे रक्तबंबाळ करणारे तुकडे गोळा करीत बसतो. ते त्याच्या पूर्वप्राक्तनाचे, त्याला सहन करायला लावणारे प्राक्तनाचे संदर्भ असतात. मूढांचा प्रदेश तसा खूप मोठा. मूढांना या विराट परमेश्वराची काहीच कल्पना नसते. त्यांना त्या परमेश्वराची आभाळात उमटलेली नक्षत्र पावलं कधी दिसतच नाहीत. आणि अशा मूर्खांना ज्ञानमार्गावरून चालायची कधी इच्छाच होत नाही. अशा मूढांसंबंधी समर्थांनी दासबोधात काही समास लिहिलेच आहेत. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी एक नवाच विचार मांडला आहे. समर्थ म्हणतात की जे अत्यंत मूढ असतात, सतत अज्ञानाला कवटाळून बसलेले असतात, त्यांचं मन आणि बुद्धी अस्थिरतेच्या डोहात सतत गटांगळ्या खात असते. त्यांचं मन कधी स्थिर नसतं, बुद्धी कधी अचल राहत नाही. काळोखातला माणूस घट्ट पायावर कधी उभाच राहू शकत नाही. तो सतत ठेचकाळत राहतो. स्वतःच्या आत्म्याची ज्याला ओळख झालेली नसते, तर मग आत्मारामाची त्याला काय जाणीव होणार. म्हणून तर आत्मबुद्धी स्थिर राहत नाही. समर्थ पुढे म्हणतात की ज्याच्या मनात काम वासनेचा लाव्हा वाहायला लागला आहे, काम वासनेने मन बंद करून उठले आहे, त्यांना श्रीराम कसा काय आठवणार. प्रभू रामचंद्रांची त्यांना कशी आठवण होणार. सतत भोगाची लालसा त्यांच्या मनात जिवंत झऱ्यासारखी उफाळून उठलेली असते. त्यांच्या चित्तात कधीच रामाची पावलं उमटणार नाहीत. अशाच माणसांपाशी लोभाचा एक महाचुंबक असतो. प्रचंड लोभामुळे ते सतत सुख ओरबाडत राहतात. त्यामुळे शांती म्हणून त्यांना कधी मिळतच नाही. मनात एक प्रचंड क्षोभ वास्तव्य करून राहतो. सततच्या लोभामुळे चित्तात रामाची पावलं उमटत नाहीत की मुखाने कधीही नामस्मरण होत नाही. विषयभोगात सतत दंग राहिल्यामुळे परमेश्वराशी कुठलेही अनुसंधान नाही. बुद्धी दारिद्र्याच्या रेषेखाली वावरणारे हे जीव म्हणून दैना उडाल्यासारखे भासतात. प्रत्येक क्षणी त्यांच्या वृत्तीचं खुजेपण प्रत्ययास येते आणि मग त्यांचा सहवास कोणालाच हवाहवासा वाटत नाही.
या बुद्धिहीनांची कहाणी दैन्याने झाकली जाते आणि त्यांचे दीनवाणे स्वरूप मग पाहवत नाही. श्लोक 65. अमर्याद धनलालसेने माणूस पशु बनतो. अमर्याद धनलालसेने माणूस पशु बनतो. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अतिमूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेम धामी विरामी. श्लोक 65. काही माणसांजवळ खूप पैसा असतो. त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळालेली असते. शारीरिक भोग भोगण्यासाठी जी जी साधनं लागतात ती त्या माणसांकडे ओथंबून वाहत असतात. नजरेतील कामवासना नको इतकी प्रकट होत असते. धनसंपत्ती ओरबाडण्यासाठी आपल्याला आणखी 2 हात नाहीत याचे वैषम्य वाटत असताना पायाचे हात करता येत नाहीत म्हणून हाताचे पाय करून जनावरांसारखा तो 4 पायांनी वावरू लागतो. एकदा का त्या धनाच्या हव्यासापायी हाताचे पाय झाले की मानवी मेंदू नष्ट होऊन तो मिळेल तो कडबा खात सुटतो आणि ही खा त्याला सर्वस्वाने गिळून टाकते. माणसाचा पशु करण्याची ताकद अमर्याद धन लालसेत दडून आहे. ते अशा माणसांना शेवटपर्यंत कळत नाही, कारण तो एकूणच वासनेचा शिकार झालेला असतो. समर्थांनी आपल्या भ्रमंतीच्या काळात भोवती अशी खूप लालसाग्रस्त माणसं पाहिली होती. त्यांना विवेक नावाची अद्भुत शक्ती आपल्या शरीरात नांदत असते याचा शेवटपर्यंत शोध लागत नाही. याचा संत सज्जनांना त्रास व्हायचा. संतांना वाटतं की हे सर्व जवळ असून परमेश्वराचे चिंतन म्हणजे काय, या शरीरापलीकडे आणखी जगात खूप काही आहे याचे भान यांना का येत नाही याचे आश्चर्य वाटायचे. समर्थांनी मनाच्या श्लोकात या वृत्तीचा शोध घेतला आणि मनाला उद्देशून केलेल्या या श्लोकांतून त्यांनी लोकांना उपदेश केला. प्रस्तुत श्लोकातून समर्थ मनाला उद्देशून म्हणत आहेत की ज्याच्यापाशी परमेश्वराप्रती अतूट भक्ती नाही, प्रेम नाही, सर्वाप्रती वात्सल्य भाव नाही, असे ते जिणे लाजिरवाणे तर आहेच, परंतु दैन्यवाणे जीवन काय कामाचे? या मूढांना कळत नाही की शरीर सोडताना जवळची कामवासना, अमाप पैसा, प्रसिद्धी एका क्षणात कायमची निघून जाणार आहे. हे असले जिणे अंतिमतः दुःखकारक आहे. हे कसे कळत नाही? जितकी पापकर्म कराल तेवढे अधिक दुःख भोवतीने दाटून येणार आहे हे त्यांना कळायला हवे. बा मना, प्रभू रामचंद्राविषयी आदर धर, त्यांच्यावर हृदयापासून प्रेम कर, तेच तुझ्या मुक्तीचा मार्ग आखून देतील. मनात कसलीही वासना धरू नकोस. या शरीररूपी सोन्याच्या पिंजऱ्यात तू हव्यासाचे पेरू खात बसला आहेस. हा हव्यासाचा सोनेरी पिंजरा सोड आणि प्रभू रामचंद्राच्या मुक्त निळ्याभोर आभाळात भक्तीचे पंख लावून स्वैरपणे उडत राहा, तरच मनाला शांती मिळेल. वा माझ्या मना, भक्ती ही सर्वश्रेष्ठ असते, त्याला पर्याय नाही. जवळचा भोग संपवून एकदा का या भक्तीच्या आकाशात तू उड्डाण घे, म्हणजे आनंदाच्या 10 दिशा तू प्रत्यक्ष अनुभवशील. तो आनंद अपूर्व असतो हे तुला कधी कळणार?